श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79. सोलापूरकरांना येणारा उन्हाळा अत्यंत खडतर जाणार आहे. सध्या उजनी धरणात फक्त 9% पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे उजनीची पाण्याची पातळी जानेवारीपर्यंत शून्यावर आल्यावर शहरात आता असलेल्या 4 दिवसाआड पाणी पुरवठा वाढ होणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे आयुक्त शीतल उगले तेली यांनी नुकतीच एक बैठक घेऊन अधिकाऱ्यांना फक्त सूचना दिल्या. नळाद्वारे होणारे पाणी पुरवठा असो वा बोरद्वारे पाणी पुरवठा असो, ते पाणी सार्वजनिक रस्त्यावर किंवा रस्त्यावर जाऊ नये. आता पाण्याची भीषणता समजून गाडी, 4 चाकी, रिक्षा व इतर वाहने धुवू नयेत. याखेरीज सार्वजनिक रस्त्यावर धुणे भांडी करून रस्त्यावर पाणी सांडू नये. असे केल्यास पालिकेकडून प्रथम दंडात्मक नंतर फौजदारी कारवाई करण्यात येईल असं सांगितलं. असं असतानाही पूर्व भागातील प्रमुख असलेल्या दाजीपेठ येथील श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाजवळील एका घर मालकाकडून या घटनेचा सर्रासपणे उल्लंघन झालेलं पाहायला मिळालं. नमस्कार, जनदर्पण न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मी प्रतिनिधी दत्ता केले. आज आपण आलेलो आहोत सोलापुरातील मार्कंडेय रुग्णालयासमोर. मागील काही दिवसांपूर्वी सोलापूरचे आयुक्त यांनी नियम काढला होता की खाजगी नळाचं कनेक्शन कुठलं असेल तर त्याचं पाणी रोडवर वाहता कामा नये. आज जर या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर हे पाणी मार्कंडेय रुग्णालयापासून राम मंदिरपर्यंत जात आहे. माझ्या मागं तुम्ही बघत असाल तर या ठिकाणी या खाजगी नळाला खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी वाहत आहे. या ठिकाणच्या खाजगी नळाचं पिण्याचं पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाणी रस्त्यावरून थेट राम मंदिरापर्यंत गेलंय. यामुळे परिसरात चिखल निर्माण होऊन गाड्या स्लिप होण्याची भीती निर्माण झाली. या घरमालकाचं घरबांधकाम सुरू असून रस्त्यावर अस्ताव्यस्तपणे वाळू, खडी, क्रशर, स्टील वस्तू रस्त्यावर येत असल्यानं वाहतुकीला मोठा अडचण निर्माण होते. या अशा घरमालकांवर पालिकेकडून कारवाई झाल्याशिवाय असे प्रकार कमी होणार नाहीत. या भागातील आरोग्य निरीक्षक व संबंधित झोन अधिकारी यांच्याकडून पालिका आयुक्तांनी दिलेल्या आदेशाचं पालन होणार का, हे आता पाहावं लागेल. सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या पावनभूमीत जानेवारी महिन्यात श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर गड्डा यात्रेनिमित्त होणाऱ्या यन्नीमज्जन, अक्षता सोहळा व मकर संक्रांती व होमहवन कार्यक्रमास तसेच या धार्मिक कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा. तसेच कुरहीन शेट्टी समाजाचे युवा नेते मान्य श्री श्रीनिवास विठ्ठल जोगी यांची मध्य रेल्वे बोर्ड सोलापूर समितीवर निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक प्रभाकर गोरंटे, सिद्धेश्वर बुगडे, अमर मासा, प्रभाकर गणपा, श्रीनिवास साई, श्रीनिवास बुट्टा, श्रीनिवास गडगी, राजू काकी, जनार्दन गडगी व समस्त श्रीनिवास जोगी मित्र परिवार.